ताळमद्दळे प्रसंगू एकलव्य म्हणून सांगला री हंगा मुडबिद्रेचे समाज मंदिर जल्लाले एक ताळमद्दळे भारी गम्मतेचे थंय सिच्युएशन कसं म्हणून सांगला रे हांव हाचे पयलीं फुडें पण सांगला हे ताळमद्दळेन तूं एक कोण उज्ज्वल म्हणारे अत्त वैरेवचे पळयता तांकां सकाळी दमटून दवरचे असेल एक प्रयत्न एदूरचे अर्थधारी जाता तशींच आमगेलो उजिरे अशोक भट्टू गोत अशें बरो भारी एक पांडित असेल मनुष्य यक्षगानांत म्हणून सांगला री तागेले मत्तेन तूं म्हाका गोत्त आसा ते सहज ते चुकी म्हणून हांव खंडीत सांगना कित्याक म्हळ्यार तांकां पांडित्य आयिल्ले कोडले तांकां एक अहंकार की कसं येता अनेकळाक अर्थधारींक ते खंयचे फिल्डांत ती आसा तशीं एकलव्यान तूं उजिरे अशोक भट्टान गल्लाले आशिल्ले द्रोणाचार्य आमगेलो नाळांतू एक दुर्गा परमेश्वरी देवस्थान म्हणून आसा थंयचे प्रधान अर्चक राघवेंद्र आसराण्ण म्हणून सांगून तो मारूरचोची मारूर एक वसंगडी तो एक ग्राम देवस्थान आसा गोपालकृष्ण देवस्थान थंय तेगेलो हा न्हू प्रधान अर्चक तो तेगेलो पूत तो ताका हेल्प आनी करता आशिल्लो आनी तो कितले एक यक्षगान पीस म्हण सांजकून यक्षगान पीस तो हांगा कोणा जयंतेक पंता यक्षगान जाता आशिल्लें वो तेन्ना सांज वो रात्री न्हिदलो हाका गोतना ते यक्षगान जाता म्हणून थंय मारल्या चेंड्या पेट्टाक वो हांतलार उठोन यक्षगान पळोवचे गेलो मनुष्य सकाळी पळयतना वो ना हांतलारी बापूसू हें कसं न्हय म्हणून पळयल्यार वो दनपारींतलो येता म्हळ्यार थंय यक्षगानांनी पळोवन हांगा खंय गेलोलो ते चेंड्या पेट्टा आयकून हांव थंय चमकलो म्हणून तसा पिस्सो आजीक आयक अर्थदार जावन आसा नाळा दुर्गा परमेश्वरी मेळ बांदिला ताणें आजीक मेळ आसता ताणें केलेले प्रधान अर्चक संस्कृतांनी शिकून अष्टमंगला प्रश्नांनी वता तसलो हें एकलव्य एक ताळमद्दळेन तूं अर्थदार जावन नाळा दाखून येवन हांगा बेसिल सिच्युएशन म्हाका ताणें यो म्हूण सांगिल्लें म्हळ्यार म्हगेलो भारी आत्मीय तो आत्मीय म्हूण सांगला री म्हाका कसं नासता री एक ताणें फोन करून सांगचें ರಾಘವೇಂದ್ರ ರೇ ನಾಳೆ ನಾನು ಏಕಲವ್ಯದಲ್ಲಿ ಏಕಲವ್ಯನ ಪಾರ್ಟು ಬರಬೇಕು म्हणून ಏಕಲವ್ಯನ ಎದುರುಕೋಣ म्हणून अशी हें करतना उजिरे अशोक भट्ट तेन्ना हांव जागृत जाता इता म्हळ्यार पळोवंक तिची म्हळ्यार हें उजिरे अशोक भट्टाले एदूर कोण बेसला री शेणी गोपाल कृष्ण भट्ट एदूर कोण बेसता तशीं तागे आत्तां सिच्युएशनान तो तशें करता चमकलो एकलव्य स्टार्ट जाला सुरेदाकून आशिल्लो म्हळ्यार हांव हें विमर्शे बरयलो उदयवाणी कला विहार की कला रंग की ते नाशिल्ले तांतो हांव ते विमर्शे घाल्ला ते आयला तशी एकलव्य स्टार्ट जाता एकलव्य जावन आशिल्लो द्रोणाचार्य विद्ये तो निरक्षर आसतो म्हळ्यार बेड जनांक पळयतो ताणें विद्ये जावका म्हूण सांगून म्हळ्यार तागेले एक एकलव्य गोत आसता तुमकां शब्दवेदी सकडी तो मागीर शिकता म्हूण सांगून तसले एक व्हड श्रेश्ठ जावन आशिल्ले एक विद्ये श्रेष्ठ जावन आशिल्ले धनुर्धारी जावन आशिल्ले द्रोणाचार्या मुलाक शिकुका म्हणून सांगून ताका एक भारी आशा आसता तशी गुरू सोदून वता रान्ना वताना ताका दूर दाखोवन पळयता द्रोणाचार्य थंय आसता द्रोणाचार्याले एक व्यक्तित्व द्रोणाचार्याले एक हें पळोवन ताणें थंय तागेलें एक साधन हें दूर दाखोवन गमनीस म्हणून होची द्रोणाचार्य म्हणून सांगून ताका कळटा द्रोणाचार्य म्हणून सांगतना तागेला वचून पांय पडतना कसं करता म्हणून सांगला रे आनी एक म्हळ्यार गोत्त आशिल्लो मनुष्य हाका एक ज्ञान आसा म्हणून सांगून वो एक्चुअली निरक्षर आसतना कशी शिवला का तशी उरला का तेका रामाल पार्टदारी एदूर अनेकल्यान कशी सौम्य उरलो का की त्या सिच्युएशन तशी उरला का ताका चड जावन उरलो मिनज्ज वो संस्कृतारी उरलो सोडता म्हळ्यार गोत्त आसा न्हू एक पौरोहित्य वृत्ती एक विद्वांसू एक ज्योतिश्यू एक यक्षगान आशिल्लो हें पुरो उरलो संस्कृतारी संभाशण करून सुरू करता हक्का वक्क जाता वो थंय धरता का कसान सायबा तूं म्हळ्यार हें हांव अशें सांगचें कसान माराय तूं कसाला आयला तुमी लागीं हांव तुगेले शिकू आयलालो कसान शिकू आयलालो संस्कृत शिकू आयलालो की विंगडकारांनी शिकू आयलालो न्ही हांव संस्कृत शिकू आयलालो न्ही मागीर कळ्ळें म्हाका तूं संस्कृतारी उलयता आसा संस्कृत शिकू आयलालो न्ही म्हणून कळ्ळें मागीर कसान हांव भिल्ल विद्या शिकू वय मारे भिल्ल विद्या शिकू आयलालो मनशान संस्कृतार कशी तुका कसानय गोत ना एक्चुअली गोत्त आशिल्ल्या मनशान संस्कृतार कशी उलयले म्हणून सांगून तो ताका धरता
अक्क ಸ್ವಲ್ಪ कशी विषय जाता सळारे तो थंय दाखवून सावधान जावन कसान उरलाचे म्हणून सांगताना ते एक मध्य भागवत सांगलं पडायची ते कुठले भागवत येऊन एक ताके रक्षण करचे सिच्युएशन असं तो एक पद्य सांगता पद्य मला आलोचन करचा दी सांगू शकते पद्य येता नो कसं करता नेक्स्ट पद्य सांगता वही सम मक्का बिल्ल विद्या शिकता नाही संस्कृत या विद्या जाव का वही सलारी संस्कृत कशी उरलेले म्हणून सांगला रे हांव रान्ना तूं येता आसतना ते केल्या ऋषी मुनी सगळे आशिल्लीं ते ऋषी मुनींक तांकां संस्कृत गोतच पळायती देवा भाशे तांणी उरले तर आशिल्लीं ती ते संस्कृत उरलो न्हू ಸ್ವಲ್ಪ म्हळ्यार तुका हांगा येवका जाल्यार म्हाका केल्या दीस लागला तूं खंय आसता कसान आसता तूं तुगेलें हें व्यक्तित्व तुगेलें खंय म्हणून म्हाका पळोवंक जाल्यार इतले दीस लागले इतले दीस ಸ್ವಲ್ಪ संस्कृत शिकून आयला वय न्हय म्हणून सांगना हांव तें संस्कृत तुगेलें सांगिल्ले शिवाय हांव निरक्षर आसता म्हणून सांगचें न्हय म्हणून तागेलो वाद वयर करूं पळयता तो तेन्ना वापस एक पद्य स्टार्ट जाता वापस एक पद्य स्टार्ट जाता तेन्ना हो कसं करता तेन्ना तो एक चिटी बरोवन आसता म्हळ्यार हें आतां स्टार्ट वयर वता आनी कसं एक मनाक एक येवका जाल्यार एक पळयताच का पळयता एका पण वयर कोण येवचें जायना संस्कृताचें कसं की बरें पळय हो निमगिता कसा न्ही तूं तेन्ना चिटी पळोवन ताका वापस थंय धरता हें कसा तूं चिटी पळोवन हांगा चिटी पळोवन कसा तूं हांगा सांगचें तुवें अर्थ सांगचें तुवें हांगा म्हणून सांगता तांकां चिटी पळोवन सांगचें अर्थ वय सांगचें कसा म्हळ्यार हांव संस्कृत तुगेलें उलयता कसा चुकी जाल्लो म्हणून म्हळ्यार हांव तें सुरवेकच तुगेलें उरला का म्हणून घेवन आयलो म्हणून हाका एकदम हें जाता म्हळ्यार आगेलें हें जाता वो अशें उलयता सुद्दां म्हणून सांगून एकदम तागेले कोप जाता वय तूं सांगिल्लें करेक्ट हांव तें पळया म्हणून कसांनी चड उण आसल्यार पळया म्हणून सांगून सांगिल्लें म्हणून म्हाका तूं विद्या शिकका म्हणटा भारी जटापटी जाता थंय तांकां कसान जाल्यार ते खंय ते म्हणून सांगल्यार उठोन वचची सिच्युएशन हांवें पळयलां उठोन वचून एक घर्शण जावचें अशें स्थिती थंय जाल्ला म्हळ्यार हें कसान म्हणून सांगला रे हें प्रसंगान तूं नातीन सिच्युएशन्स कडेन दोगनी समापाल म्हणून सांगता हांव ताणें थंय संस्कृतारी उरल्याचें नज्ज आशिल्लें कांय गोतना म्हण उरलेला रे ते ग्रेट म्हाका कसानय गोतना म्हणून सांगून ताणें तागेलें गेलें जाल्यार ग्रेट हाणें तशींची ताका एक अवकाश दिवचो आशिल्लो ताका एक मुखार वचचें एक वाट अशी न्हय तशें म्हणून सांगी आशिल्लें बट हे दोग जाणांले सिच्युएशनान तूं कसन जाता म्हळ्यार जनाक मनोरंजन जाता बट आमगेले अवहेळने बाकीचे कोणें पळयला रे ते बाकीचे संदेश कसान वता म्हणून सांगला रे अशी चल तुवें ताळा मद्दळेन तूं हें पुराणांत हें सेरशी लावय हें पुराणांत आसूय म्हणून सांगून एक सिच्युएशन आसता अशी सकडी जावचें नज्ज म्हणून हांव लेखचें मनोरंजन वय